सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। गोदावरी नदीच्या पात्रावरील हे आपेगाव, विज्ञानेश्वराचं आपेगाव, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, गोदावरीचे दोन्ही तीर, उत्तर तीरावरती आपेगाव आणि दक्षिण तीरावरती पांचाळेश्वर। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपेगाव येथे आले असताना या ठिकाणी विज्ञानेश्वराला विडा अर्पण केला। लीळा चरित्रामध्ये पंचलिंगी विडा अर्पण, 5 लिंगांना श्री चक्रधर प्रभूंनी विडा अर्पण केलेला आहे। ते 5 लिंग असे विज्ञानेश्वर, आपेगावचं, नांदूर मधमेश्वर, घटसिद्धनाथ, त्र्यंबकेश्वर आणि अंबिनाथ, या 5 लिंगांना श्री चक्रधर प्रभूंनी विडा अर्पण केलेला आहे। असं हे आपेगाव। आपण आता आपेगाव मधून पंचाळेश्वरकडे जात आहोत। आपेगावचे सरपंच आपल्या सोबत आहेत, ते आपल्याला येथील माहिती देतील। सरपंच श्री गजेंद्ररावजी चौधरी हे आपेगावचे सरपंच आहेत। त्यांनी या ठिकाणी या विज्ञानेश्वर देवस्थानासाठी खूप प्रयत्नपूर्वक निधी आणत असतात आणि विकास कामे करत असतात, तर ते इथली माहिती सांगतील। या विज्ञानेश्वराचं या ठिकाणी पदयात्रा वगैरे येत असतात, कशी व्यवस्था करता आपण त्यांची? इथं आल्यानंतर आपल्या इकडं पलीकडं पंचाळेश्वर दत्तात्रय प्रभूचं तीर्थक्षेत्र आहे आणि अलीकडे हे विज्ञानेश्वर महादेव मंदिराचं आहे। जरी यात्रेकरू आपल्या इकडं आले तर त्यांच्या जाण्या येण्याची सुविधा, थांबण्याची सुविधा याच्यासाठी आपण इथं भक्तनिवास केलेले आहेत। पार्किंग आहे, रस्ते चांगले बनवलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या पंचाळेश्वर ते आपेगाव असा एक छोटा ब्रिज करण्याच्या हिशोबाने प्रस्तावित केलेला आहे आणि तो ब्रिज देखील या ठिकाणी थोड्याच दिवसात आपण करणार आहेत। आणि या ठिकाणी आपण काही दिवसापूर्वी आपले प्रज्ञासागर बाबा यांनी या ठिकाणी खूप मोठा असं विश्वशांती नामस्मरण भूमी असा खूप मोठा या ठिकाणी एक दिवसीय कार्यक्रम ठेवला होता। त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातून जवळजवळ लाखो लोक या ठिकाणी आले आणि विश्वशांतीसाठी आपण या ठिकाणी 108 कोटी नामस्मरण या ठिकाणी केलेलं आहे। श्री आपले महाराज प्रज्ञासागर बाबाजी यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम पूर्णत्वाला गेलेलं आहे। परंतु या ठिकाणी शासनाकडून आपल्याला या भूमीला विश्वशांती नामस्मरण भूमी ही शासनाकडून घोषित करून घेण्यासाठी आम्ही वेळोवेळी सांस्कृतिक विभागाला, मंत्रालयात, आमदाराकडे, खासदाराकडे त्याचा पाठपुरावा करतोय। पण त्याला देखील थोड्याच दिवसात बाबाजींच्या आशीर्वादाने त्याला लवकरात लवकर तो बी निर्णय होईल आणि या ठिकाणी श्री क्षेत्र पंचाळेश्वर आणि श्री क्षेत्र आपेगाव या गोदावरी पात्राला एक नामस्मरण भूमी म्हणून हे शासन त्या ठिकाणी घोषित करीन, अशी देखील सर्व यात्रेकरूंची त्यांची इच्छा आहे आणि ते थोड्याच दिवसात काम पूर्णत्वाला जाईल। आपण इथं आपेगावला जाधववाडीच्या आश्रमाची पण सेवा केलेली होती मागे। हो, एक 4 वर्षापूर्वी जाधव महाराजांचे आश्रम या ठिकाणी आला होता। आपण त्यांना 4 एकर जमीन दिली, ती जमीन साफसूफ करून दिली, त्यांची पाण्याची नवीन पाईपलाईन करून दिली, तिथपर्यंत सर्व भक्तांना पाण्याची व्यवस्था करून दिली, राहण्याची व्यवस्था करून दिली आणि जाण्या येण्यासाठी जे काय सुसुविधा लागतील त्यासाठी देखील भरपूर
आपण त्या ठिकाणी जाधववाडीच्या आश्रमासाठी मदत केलेली आहे. तर हे आहेत आप्पेगावचे सरपंच. तर असं हे आप्पेगाव तीर्थक्षेत्र सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्री चरणस्पर्शाने पवित्र झालेले तीर्थक्षेत्र आणि ह्या आप्पेगावचे सरपंच श्री गजेंद्रजी चौधरी यांनी आपल्याला इथली माहिती दिलेली आहे. हे आहे गोदावरीचं नयनरम्य परिसर. या ठिकाणी आपल्याला पाणी खोल आहे. पलीकडे आत्मतीर्थाकडे जायचं आहे. तर हे जाण्यासाठी या ठिकाणी ही व्यवस्था आहे नावेची. ही नावेची व्यवस्था म्हणजे यांना काही दर असतो का, पैसे द्यावे लागतात का? तर हे यांचं काय आहे, प्रत्येक व्यक्तीच्या मागे पैसे घेतात, ते पैल तीरावर आपल्याला पोहोचवून देतात. उद्धवराज दादा थांबवला. आता पांचाळेश्वरला आपण चाललोय. नदीमध्ये तराफ्यावर बसून आपेगावकडून निघलोय. ते दिसतंय ते मंदिर आपेगावचं आहे आणि येथील सरपंच आहेत आपले गुरुवर्य बाबा आहेत. तर या थोड्याच वेळात या तीरावर हा एक प्रवाह आहे. हा सगळा नदीचाच भाग आहे, पण या पडलेल्या प्रवाहात बरचसं पाणी साचलंय. ह्या दिशेला गोदावरी वाहते. इकडे शहागड वगैरे हा भाग इकडे आहे आणि हा भाग आहे पैठणकडे जाणारा. दूर दिशेला तिकडे बळेग्राम दिसतंय मंदिर आणि असा हा गोदावरीचा रम्य परिसर आहे. तर काही क्षणात आपण हा आपेगाव परिसराकडून तर आपण चाललोय. हे आपलं श्री आत्मतीर्थ महाराज दिसतात. आता आपण थोड्याच वेळात श्री आत्मतीर्थाला वंदन करण्यासाठी जात आहोत. ते मोठं मंदिर जे आहे तो परिसर पांचाळेश्वर गावाचा आहे अवस्थान आणि ह्या बाजूचं श्री दत्त गुंफा आहे. हे नदीच्या मध्यभागी असलेलं आपलं आत्मतीर्थ श्री दत्तात्रय महाराजांचं भोजन स्थान. आता आपण थोड्याच वेळात ह्या व्यक्तीच्या सहकार्याने पोहोचत आहोत. तिथून आता आपण आलो. हा प्रवाह आहे ते तीर आपेगाव आहे आणि या तराफ्याच्या माध्यमातून आपण आता इकडे श्री आत्मतीर्थाकडे चाललोय. अमृता परिस आत्मतीर्थ गोड निवारी तो कोड श्री दत्त राजा. हा जो आपल्या पूर्वजांनी केलेला काव्याचा अनुभव आहे, अप्रतिम असा आहे. इकडे श्री दत्त गुंफा आहे. अवस्थान श्री दत्त श्री स्वामींचं ज्या ठिकाणी वास्तव्य झालं तो ठिकाण आहे. पूर आला तेव्हा हा सगळा परिसर पाण्यात होता. तर आपण नदीच्या मध्यभागी आहोत. आपेगाव विज्ञानेश्वर आणि हे श्री दत्तात्रय प्रभूंचं परमपवित्र भोजन स्थान आहे. तर आपण या ठिकाणी साधक वर्ग आलाय बराचसा. तर आपण देवाला वंदन करूया. श्री दत्तात्रय महाराज की जय. साक्षात श्री दत्तात्रय प्रभूंचं या ठिकाणी भोजन स्थान आहे. या ठिकाणी आपण आत्ताच विडा अर्पण केला. खरं तर आत्म्याचा विसावा श्री आत्मतीर्थ आहे. त्रेतायुगापासून या आत्मतीर्थावर श्री दत्तात्रय महाराज भोजनाला येतात. मान्यता आहे, परंपरा आहे आणि अनुभव सुद्धा आहे. परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जेव्हा या ठिकाणी आले तेव्हा या पावनभूमीवर पाय सुद्धा ठेवला नाही. श्री अवधूत नावाच्या आपल्या शिष्याच्या खांद्यावर पाय ठेवून
श्री दत्तात्रय महाराज या ठिकाणी आल्याचं वर्णन आपल्याला लीळाचरित्र या मराठीतल्या आद्य ग्रंथात पाहायला मिळतं. खरं तर श्री दत्तात्रय प्रभूंचं हे भोजन स्थान आहे. श्री दत्तात्रय महाराज बद्रिकाश्रमाला शास्त्र निरूपण, काशीला स्नान, पांचाळेश्वरला कोल्हापूरला भिक्षा, पांचाळेश्वरला भोजन आणि परत माहूरला निद्रा, असा हा नित्यक्रम असतो. श्री चक्रधर महाराज भक्तांना म्हणतात की पांचाळेश्वरी आत्मतीर्थ आशेगा, जे आत्म्याचं तीर्थ आहे त्या ठिकाणी नित्य भोजनाला श्री दत्तात्रय महाराज येतात, तिथं आपण नित्य गेलं पाहिजे. हा आदेश परब्रह्म आपले परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी प्रत्येक भक्तांना, साधनवंतांना दिलेला आहे. असं हे पवित्र आत्मतीर्थ आहे. पूर्वज आचार्यांनी खूप कष्टाने, खूप मेहनतीने हे मंदिर पूर्वी काळामध्ये उभारलेलं आहे. मला वाटतं टाटा कंपनीला सुद्धा याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं होतं त्या काळात. धन्यवाद. खूप जुनं असं मंदिर आहे. पूर्वजाचार्यांची कष्ट आहेत, परमेश्वराची कृपा आहे, आजही आपल्याला परिसर बघायला मिळतो. वरती स्वामींचे चरणांकित असे तीर्थस्थान आहेत, आपण त्याचंही वंदन करूया. तो आत्म्याचं तीर्थ जे आहे, ज्याला आत्मशांती लाभते, तो साक्षात श्री दत्तात्रय महाराज या ठिकाणी भोजनाला नित्यदिनी येत असतात. आगळं वेगळं महत्त्व आहे. आत्मऋषीच्या आश्रमात श्री दत्तात्रय महाराज भोजनाला येत असत. त्यानंतर इथे गोदावरी आली. गोदावरीच्या आधी हे तीर्थस्थान आहे. महानुभाव पंथाचं खूप मोठं असं ठिकाण आहे. आणि खनेपुरी संस्थानचे महंत 108 कोटी नामस्मरण ज्यांनी घडवलं, महंत प्रज्ञासागर बाबा, ह्या ठिकाणी 108 कोटी नामस्मरण ह्या श्री आत्मतीर्थाच्या साक्षाने या ठिकाणी घडलेलं आहे. 11 वर्ष उद्यापन झालं. 12व्या वर्षी ह्याच परिसरामध्ये 108 कोटी नामस्मरणाचा समारोप झाला. 1.25 लाख लोक या ठिकाणी उपस्थित होते. असं हे आत्मतीर्थ ठिकाण आहे. 108 कोटी नामस्मरण या देवभूमीवर झालेलं आहे आणि हजारो लाखो श्रद्धावान या ठिकाणी उपस्थित होते. 800 वर्षापासून महानुभाव पंथाच्या इतिहासामध्ये हा आगळा वेगळा सोहळा या आत्मतीर्थाच्या साक्षीने झाला. असं हे आत्मतीर्थ आहे. आपण या ठिकाणी आत्मतीर्थाला वंदन करूया. धन्यवाद. तीर्थ परिसर. स्थान वंदनानंतर महत्वाचा विधी दंडवत घालण्याचा असतो. गुरुवर्य दंडवत घालतायत. खरं तर साष्टांग दंडवत हा मागच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की स्थानवंदनानंतर दंडवत घातले पाहिजे. श्री दत्तात्रय प्रभूंच्या नित्य स्पर्शाने पवित्र असलेलं हे आत्म्याचं असं तीर्थ आहे, ज्याच्या सेवनाने अमृतापेक्षाही या आत्मतीर्थ गोड आहे, असं आपल्या पूर्वजाचार्यांनी म्हटलेलं आहे. अमृता परिस आत्मतीर्थ गोड, निवारी तो कोड दत्त राजा, असं हे ठिकाण आहे. गुरुवर्य दंडवत घालताना आपणही या ठिकाणी आल्यानंतर दंडवत घातले पाहिजेत, कितीही गडबड असली तरी. म्हणजे प्रत्येक तीर्थस्थानाच्या ठिकाणी गेलो की दंडवताचा विधी केला पाहिजे, असं हे ठिकाण आहे. चला पुढे चालूया. दंडवत. आता आपण आत्मतीर्थाचं वंदन केलंय. हा आत्मतीर्थाचा परिसर आहे. कैवल्यवासी श्री मोगले दादांनी ह्या आत्मतीर्थ बांधणीमध्ये मोठं कष्ट घेतलं. कैवल्यवासी आचार्य अच्युत गोत्राचार्य, आचार्य कैवल्यवासी परमपूजनीय आदरणीय दिगंबर नागराज बाबा ह्यांच्या कार्यकाळात, मला वाटतं ते अध्यक्षही होते त्या काळात, विद्वांस बाबा जुने कैवल्यवासी झालेले, त्यांच्या काळात हा सगळा परिसर, म्हणजे हा आत्मतीर्थाचं जे मंदिर आहे
खूप जुन्या काळी बांधले गेले. मोगले दादांचं खूप श्रेय होतं. आजही कितीही गोदावरीला नदीला पूर आला, याला धक्काही नाही आणि कुठंही त्याच्यावर तडे नाहीत किंवा काही नाही. शीस ओतून टाटा कंपनीला तेव्हा ते बांधायला दिलं होतं. असं हे आत्मतीर्थाचं भक्कम असं काम पूर्वजाचार्यांनी केलं. या ठिकाणी काही पंथीय साहित्याचे दुकानं आहेत. गाठी असेल, पुस्तकं असतील. 2002 ते 2014 जे श्री दत्तात्रय मार्गशीर्ष मास सार्वत्रिक महाजप यज्ञाच्या वतीनं खनेपुरीच्या बाबांनी 108 कोटी नामस्मरणाचा संकल्प जो परमेश्वराच्या चरणी केला होता, हजारो लोक त्यात सहभागी झाले. आणि याच ठिकाणी ती नामस्मरण सभा असायची दरवर्षी. हाच तो परिसर आहे. समारोपाच्या प्रसंगी 16 जानेवारी 2014 दरवर्षी पौष पौर्णिमेला या ठिकाणी कार्य संपन्न व्हायचं. आणि याच ठिकाणी 1.25 लाख लोकांचा तो नामस्मरण विधी संपन्न झाला. असं हे परमपवित्र ठिकाण आहे आणि याच ठिकाणी अनेक धर्मकार्य विधी होत असतात. असं हे परमपवित्र ठिकाण आहे. तर त्या 12 वर्षीय नामस्मरण सोहळ्यामध्ये दरवर्षी 2-4 हजार भाविक सहभागी व्हायचे उद्यापनाला पौष पौर्णिमेच्या दिवशी. तो 16 जानेवारी 2014 12 वर्ष पूर्ण झाले होते. आणि बाबांची इच्छा होती की खूप मोठं असं कार्य या ठिकाणी महानुभाव पंथाचं संपन्न व्हावं, नामस्मरणाचं उद्यापन व्हावं. आणि बाबांच्या कुशल नेतृत्वात, मार्गदर्शनात आणि प्रभूच्या कृपेत जवळपास 15 राज्यातली 1.25 लाख साधक या ठिकाणी सहभागी झाली होती. हा पूर्ण जो लांब लांबपर्यंत आपण परिसर बघतोय झुडपांनी नटलेला, इथे पूर्ण असा मंडप होता. मंडळी, पिन ड्रॉप सायलेन्स 1.25 लाख भाविकांनी या ठिकाणी नामस्मरण केलं. आणि 108 कोटी नामस्मरणाची सांगता झाली. या कार्यक्रमाला तेव्हाचे तत्कालीन मंत्री, खनेपुरी संस्थानचे आधारस्तंभच असलेले श्री राजेश भैया टोपे हे स्वागताध्यक्ष होते. आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला. 15 राज्यातले 1.25 लाख भाविक या कार्यात सहभागी झाले. हजारो संत महंत या ठिकाणी सहभागी झाले. आणि कोणालाही 1 रुपयाचंही दक्षिणा न देता साधू संत यात सहभागी झालेले होते. असं हे परमपवित्र ठिकाण आहे. बाबांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभूंच्या कृपेत हा नयन मनोहर सोहळा या ठिकाणी पार पडला. त्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. असा परमपवित्र परिसर आहे. आता वरती आपलं श्री दत्तात्रय प्रभू, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं अवस्थान तीर्थस्थान आहे. श्री दत्त गुंफा आहे. या गुंफेकडे सुद्धा आपल्याला जायचं. ज्या अवधूताच्या ही जी गुंफा दिसते, समोरचे मंदिर दिसतंय छोटंसं, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू 12व्या शतकात जेव्हा या ठिकाणी आले तेव्हा इथे गुंफा होती. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हे पवित्र ठिकाणी पाय सुद्धा देऊ इच्छित नव्हते. म्हणून अवधूताच्या खांद्यावर बसून सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज या अवधूताच्या खांद्यावर बसून आत्मतीर्थाकडे ह्या दिशेने गेलेले हे ठिकाण आहे. बघा, 800 वर्षात नदीचा काठ मोठा होत गेला. नदीने जागा सोडली आणि इथला काठ तिकडे गेला. जे किती स्थित्यंतर होतं ह्याचं साक्ष ही नदी आहे. 12व्या शतकात श्री स्वामींच्या काळात नदीचा काठ इथपर्यंत होता. आणि आज बघा 50 फूट काठ नदीने ओलांडलाय. ही अवधूताची गुंफा आहे. हे श्री सर्वज्ञांचं हे दुसरं स्थान आहे. अनंत देवाचं आरोपातून मुक्तता केली असं हे अनंत देवाचं स्थान आहे. श्री चक्रधर स्वामींच्या श्रीचरणी आपण नतमस्तक होऊया. आपेगावचे जे अनंत देव ब्राह्मण होते त्यांच्यावर काही लोकांनी हेतुपुरस्कृत आरोप केलेले होते.
ते स्वामींना शरण आले आणि त्यांचा जो आरोप आहे तो या ठिकाणी स्वामींनी दूर केला. या ठिकाणी गुंफा सुद्धा होती, त्यांच्या हाताने स्वामींनी करवली होती. असं हे अनंत देवाचं स्थान आहे. आपण दंडवत करूया. हा सगळा परिसर पवित्र आहे आणि तीर्थस्थळांनी नटलेला आहे. हा महानुभाव पंथाचा फार मोठा वारसा असणारा परिसर आहे. तर त्या दिशेला एक तीर्थस्थान आहे, तिकडे सुद्धा आपण जातोय. श्री चक्रधर स्वामींच्या भ्रमण काळामध्ये हा ऐतिहासिक ठेवा श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला सांगितलं की हे श्री दत्तात्रय प्रभूंचं भोजन स्थान. आपल्याला माहिती नव्हतं, पण श्री सर्वज्ञांच्या अमोघ वाणीतून या स्थळाचं महत्त्व आणि महात्म्य या ठिकाणी स्वामींनी भक्तजनांना निरूपण केले. गेल्या 800 वर्षात हजारो लाखो श्रद्धावान, करोडो भक्त, हजारो लाखो साधू या तीर्थस्थानाच्या दर्शनाने तन्मनाने पवित्र होऊन त्या परमेश्वराच्या कृपेला पात्र होऊन त्याच्या स्वरूपात विलीन झालेले आहेत. हा गोदावरीचा रम्य परिसर आहे. गोदावरीचा आणि महानुभावांचं एक अनोखं नातं आहे. अनोखं नातं आहे यासाठी की स्वामींचं निरूपण, स्वामींचं कार्य, स्वामींचं चरित्र, वाङ्मय आणि साधनेचं ठिकाण ही गोदाकाठ आहे. म्हणून ह्या ठिकाणाचं आणि ह्या परिसराचं आणि गोदावरी तीराचं महानुभावांचं वेगळं नातं आहे. 2014ला हाच तो परिसर आहे. हा सगळा परिसर जो दिसतोय आपल्याला, ह्या काठापासून त्या काठापर्यंत 20 एकरचा परिसरात मंडप होता आणि या ठिकाणी खनेपुरीच्या बाबांनी 108 कोटी नामस्मरणाचा उद्यापन 1.25 लाख लोकांच्या समोर केलं होतं. महानुभाव पंथात न भूतो न भविष्यती असं कार्य या ठिकाणी झाला होता आणि गिनीज बुकात याची नोंद झाली होती. आता आपण 3ऱ्या स्थानाकडे आलो. या ठिकाणी भोजनता शुक्राची कथा स्वामींनी निरूपण केली होती. असं हे ठिकाण आहे. भोजन या ठिकाणी स्वामींनी केलं होतं आणि भोजन करून या ठिकाणी आसन झालं होतं स्वामींना. असं हे ठिकाण आहे. दंडवत करूया. मग अशी म्हटल्याप्रमाणे महानुभावांचं आणि गोदावरीचं एक विशिष्ट नातं आहे. कारण 800 वर्षाचा खरं तर नदीशी सगळ्यांचंच नातं असतं. नदीवरच पाणी जीवन असतं आणि नदी पाण्याला प्रवाहित करत असते. पाणी नदीच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचत असतं. सुजलाम सुफलाम करणारी नदी जीवनवाहिनी असते. परंतु महानुभाव पंथाचं, पंथीयांचं वाङ्मयीन, ऐतिहासिक असं साहित्यिक असं वेगळं नातं आहे. श्री चक्रधर स्वामींनी गोदा तीरालाच आम्हाला वास्तव्य करायला सांगितलंय. इथेच साधनेचं बळ या ठिकाणाहूनच आम्हाला मिळतं. ऊर्जेचं केंद्र आहे आणि म्हणून 2014 साली 2002 ते 2014 108 कोटी नामस्मरण याच भूमीत पार पडलं उद्यापन सोहळा आणि समारोपाला 1.25 लाख लोक या महानुभाव पंथाच्या ह्या ऊर्जा स्थानी जी साक्षात प्रभूचीच भूमी आहे. इथं कुणाचीच मालकी नाहीये, फक्त प्रभूची भूमी आहे. असं हे ठिकाण, या ठिकाणी नामस्मरण पार पडलं आणि त्याच्यात मला खारीचा वाटा उचलता आला गुरुवर्य आचार्य प्रवर श्री प्रज्ञासागर बाबांच्या माध्यमातून. यामुळे मी धन्य समजतो. आता हे अवधूताची गुंफा बघा, प्रवाह किती दूर जातो. नदीचा काठ 800 वर्षापूर्वी इथे होता. जेव्हा स्वामी श्री आत्मतीर्थाकडे जात असत गेले तेव्हा नदीला स्पर्श होऊ नये म्हणून, पाय लागू नये म्हणून अवधूताच्या खांद्यावर बसले. असं हे परमपवित्र ठिकाण आहे. आज या स्थळापासून, ह्या स्थानापासून नदीचं काठे 50 फूट दूर गेले. म्हणजे पुराच्या प्रवाहाने, सततच्या घर्षणाने पाण्याच्या जे स्थित्यंतर कसं असतं बघा. तर आपण श्री स्वामींच्या चरणी दंडवत करूया. ही गुंफा दगडी आहे, हेमाडपंथी आहे. कितीही पाणी आलं, कसलंही
भूकंप आला तरी याला काही होत नाही, त्याची साक्ष देणारं हे ठिकाण आहे. आणि आजही तेवढ्याच दिमाखात या ठिकाणी उभा आहे. आता वरती श्री दत्त गुंफा आहे. इंदोरच्या राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी हे मंदिराची निर्मिती केली. त्या मंदिरात आपण चाललोय. श्री अवधूताची गुंफा, श्री आत्मतीर्थ आणि शेवटचं मंदिर जे आहे ते विज्ञानेश्वराचा आपेगाव. तिथं सुद्धा स्वामींनी लिंगाला विडा वाहिलेला आहे, महादेवाच्या पिंडीला. आणि मध्यभागी जे ते आत्मतीर्थ आहे, ही अवधूत गुंफा आहे. आणि हा सगळा स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला परिसर आहे. त्या परमपवित्र ठिकाणावरून आपण आता या वरती पांचाळेश्वर नगरी श्री दत्त गुंफेत श्री दत्तात्रय प्रभू विश्रांती स्थानात आलोय. दंडवत आहे. हो, स्वामी या ठिकाणी अहिल्यादेवींनी या ठिकाणी महानुभावपंथीय मंदिर बांधलेलं आहे. त्याचा हा शक या ठिकाणी दिसतोय. शाके षोडशास्त्र गणिताजेन नाम संवत्सरी असं या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. असं हे हेमाडपंथी काम आहे. दगडी आहे, पूर्ण भक्कम अशा स्थितीत आहे. या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंचं, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं वास्तव्य होतं. आणि इथून आत्मतीर्थ दाखवलं असं वर्णन लीळाचरित्रात आहे. तर आपण या होळकर घराण्यातल्या राजांनी बांधलेल्या या मंदिरात आपण जातोय. सुंदर असं मंदिर आहे. पूर्ण दगडी भाग असताना या ठिकाणी कोणीतरी त्याला काचेचं असं सुंदर असं हे केलेलं आहे. या गुंफेतून श्री दत्ता प्रभूंचे बघा स्वामींचं हे चित्रण आहे. आत्मतीर्थ दाखवलं स्वामींनी. पांचाळ राजा या ठिकाणी परमब्रह्म उपविशत ऋषीश्वर धूपम दीपम फलम पुष्पम तुभ्यम नमः समर श्री दत्तात्रय महाराज की. आता जो श्लोक म्हटला तो महाराष्ट्र अधिकारी कैवल्यवासी कल्लूरकर मोठी शेवलीकर बाबांनी रचलेले श्री दत्त दर्शन याचक स्तोत्रातलं ही काव्य पंक्ती आहेत, ज्या की फार महत्त्वपूर्ण आहेत. त्याचा उच्चार आपण केला पाहिजे. क्षमस्व कल्लूरकर बाबांचे जे गुरु होते, जालन्याचे मोठे शेवलेकर बाबा, त्यांनी त्याची रचना केली होती. तर त्याला परत सुसूत्रता कल्लूरकर बाबांनी दिलेली होती. आता गुरुवार यांनी सूचना केली. आता आपण या श्री दत्त गुंफेतील स्थानाचं वंदन करूया. हेमाडपंथी काम आहे पूर्ण. 300 वर्षापासून 350 वर्षापासूनची वास्तू आहे. 300-350 वर्षापासून. पण कुठेही असं त्याला डाग नाहीये. मजबूत असं या काळातलं बांधकाम आहे. चुना आणि दगडात हे काम झालेलं आहे. गुरुवर्य कणेपुरी निवासी आचार्य बाबाजी दंडवत घालतायत. मंडळी, दंडवत घालणं हा महत्वाचा विधी, आपण तो केला पाहिजे. एवढंच या ठिकाणी मी नेहमी सांगत असतो. दंडवत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या भ्रमण काळात स्वामी या ठिकाणी वास्तव्याला होते आणि 5 दिवस या ठिकाणी वास्तव्य होतं. ते अवस्थान मंदिर या ठिकाणी भव्य प्रमाणात बांधलेलं आहे. त्या अवस्थानाला आपण जातोय आता. पलीकडे आत्मतीर्थ आहे. या तीर्थस्थळी 5 दिवस स्वामींचं वास्तव्य होतं असं हे
अवस्थान आहे. पूर्वार्ध काळात स्वामी कडा रोकडून पांचाळेश्वरला आल्याचा उल्लेख लीळाचरित्रात आहे. जीवोद्धारक परब्रह्म परमेश्वराचे 5 दिवस या ठिकाणी चक्रधर स्वामी की जय 5 दिवसाचं वास्तव या ठिकाणी अवस्थान असायचं. ठिकाणी जुनं मंदिर होतं, कालांतराने ते नष्ट झालं आणि मुंबईच्या भक्तांनी हे भव्य असं मंदिर या ठिकाणी उभं केलं. पण श्री परब्रह्म परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊया. नित्य पूजा अवसर आरोग्य होणारं स्थान आहे. या ठिकाणी जोमाईसा यांना स्वामींनी निरूपण करून शांत केलं. त्यांचे बालक जिवंत राहत नसत, त्यांना या ठिकाणी जीवदान दिलं. आणि हे स्वामींच्या वास्तव्य काळातील भक्तजन स्वामींना मंगल स्नान अवसर करत असतील. तो मंगल अवसराचे हे तीर्थस्थान आहे. आपण दंडवत करूया. पांचाळेश्वरमध्ये 17 स्थान होती. राजला देवी नावाचं देऊळ होतं इथे, त्यात वास्तव्य होतं स्वामींचं. काही ठिकाणी नाम निर्देश रहित स्थान आहे. भव्य असा परिसर आहे मंदिराचा. पुनश्च एकदा स्थानवंदनानंतर दंडवताचा विधी आपण संपन्न करतो. गुरुवारी स्वतः दंडवत घालतायत. आपणही तीर्थस्थान वंदनानंतर दंडवत घातले पाहिजेत. देवाला दंडवत घालूयात, प्रार्थना करूयात. परमेशा, माझं हीन दिनाला माझी योग्यता नाहीये, मला तू केव्हा भेटशील? माझ्या कृतकर्माचा मला पश्चाताप आहे. अनंत जन्मातील अनंत कर्मांचा पापी आहे. परमेश्वरा, तुझी कृपा झाली तर या पापातून मी लवकर मुक्त होईल. मी तुझ्या ज्ञानाप्रमाणे भक्तीप्रमाणे आचरण करेल. अशी आपली प्रार्थना सदैव परमेश्वराला असली पाहिजे. त्यासाठी दंडवत असतात, शरणागत भावासाठी. आता हा सगळा परिसर आपण वंदन केलंय. चला दंडवत. आता हा सगळा परिसर आपण भाविक भक्तजनांनो आपण या परमपवित्राला वंदन केलं. पांचाळ नगरी, श्री सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं आवस्थान, या बाजूला श्री दत्त गुंफा, हे अवधूताची गुंफा, भोजनता, अनंत देवाचं स्थान, आरोपापासून मुक्त केलेलं श्री आत्मतीर्थ, आणि ते पलीकडचं दिसणारं श्री क्षेत्र विज्ञानेश्वर आपेगाव. महानुभावांचं एक विज्ञानेश्वराबद्दल सुद्धा वेगळंच एक आख्यायिका आहे. आत्मतीर्थाबद्दल तर प्रचंड मोठी आख्यायिका आहे, महात्म्य आहे आणि अनुभव सुद्धा आहे. हजारो वर्षाची ही 800 वर्षाची परंपरा आहे. हजारो वर्षाचा सत्य सनातन महात्मा धर्म आहे. आणि 2002 ते 2014 पासून पर्यंत या ठिकाणी 108 कोटी नामस्मरण पूर्ण झालेलं आहे. तर आपली शासनाला खनेपुरीच्या संस्थेची एक विनंती होती की ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भूमीवर दीक्षा घेतली बौद्ध धर्माची, त्या ग्राउंडला दीक्षाभूमी नाव दिलं. गिरगाव चौपाटीवर स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अधिकार आहे, असं ज्या लोकमान्य टिळकांनी जी हाक दिली, लोकांना मार्गदर्शन केलं आणि स्वातंत्र्य लढ्यात अधिक तीव्र केला, त्या भूमीला स्वराज्य भूमी नाव दिलं. त्याप्रमाणे या ठिकाणी हजारो वर्ष, 800 वर्षापासून व अनंत काळापासून महानुभाव साधक नामस्मरण करतात. व 2002 ते 2014 फार मोठ्या प्रमाणात नामस्मरण झालं. 1.25 लाख लोकांनी या भूमीमध्ये पंचकृष्णाचं नामस्मरण पार पाडलं. त्या भूमीला श्री पंचकृष्ण जपयज्ञ भूमी म्हणून नामकरण करावं, संरक्षित करावी, हा आपला एक हेतू आहे. येत्या काळात आपण तो चांगल्या पद्धतीने मार्गी लावूया, हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. मंडळी, खूप मोठं कार्य या ठिकाणी खनेपुरीचे महंत
108 कोटी नामस्मरण ज्यांनी घडवलं, 108 कोटी नामस्मरणाचार्य महंत श्री प्रज्ञासागर बाबा यांच्या माध्यमातून या ठिकाणी घडलं. न भूतो न भविष्यती, ईश्वराच्या भूमीत ईश्वराच्या कृपेने ईश्वराच्या साह्याने कार्य संपन्न झालं. याचा आगळा वेगळा आनंद समाजाने घेतला आणि प्रभू कृपेनं ते कार्य पार पाडलं. श्री आत्मतीर्थाची कृपा असली, मुक्कम करोती वाचालम पंगुम लंग येते गिरिम यत कृपा तमम वंदे परमानंद माधवम. याप्रमाणे हा सगळा 12 वर्षाचा काळ या ठिकाणी लोटला आणि खूप मोठ्या पद्धतीचं कार्य महानुभाव पंथाचं तेज या समाजाला दिसलं. प्रभूंची सर्वांवर कृपा झाली, प्रभूंची सर्वांवर कृपा व्हावी आणि आत्मतीर्थाचं आपण दररोज या माध्यमातून वंदन करूया आणि चिंतन करूया. परमेश्वराची लीळा, परमेश्वराचं कार्य, परमेश्वराचं महात्म्य खूप आगाध आहे. परमेश्वराच्या श्रीचरणी आपण नतमस्तक होऊया. श्री दत्तात्रेय महाराज की जय.